शासनाला जे उपवर्गीकरणाचं भूत आपल्या या अनुसूचित जातीवर आमच्या मानगुटीवर बसवलेलं आहे ते भूत उतरवण्यासाठी 59 जाती या मैदानात उतरलेल्या आहेत। मी शासनाला अशी विनंती करतोय की या ठिकाणी तुम्ही जे हे काढलेलं खूळ आहे ते त्वरित बंद करावं आणि जे आपल्या या ठिकाणी बदल समितीचा अहवाल आहे बदल समितीचा अहवाल आहे तो त्वरित प्रसिद्ध करावा आणि ज्या ठिकाणी 59 जाती आहेत त्या 59 जातीची जनगणना करावी आणि 59 जातीमधील जे समाज बांधव आहेत प्रत्येकाची जनगणना झालं पाहिजे। बाकीचा अहवाल बदल समितीचा अहवाल हा समोर प्रसिद्ध करून त्या बाबतीत हे जे उपवर्गीकरण जे चालू आहे ते त्वरित बंद करावा। मी आमच्या या चर्मकार समाजातर्फे समस्त ढोर समाजातर्फे मी अशी शासनाची विनंती करतोय। हे टक्के सर्वोच्च न्यायालयाच्या कागदावर बंदूक ठेवून महाराष्ट्र शासनाने जो हा उपवर्गीकरणाचा डाव घातलेला आहे तो डाव म्हणजे जाती जातीमध्ये फूट पाडण्याचा हा प्रकार आहे आणि संविधानामध्ये जी तरतूद आहे की एकजूट राहायला पाहिजे आपला समाज त्या संविधानाच्या विरोधात हे वर्गीकरण आहे। हे मी विनंती करतो ढोर समाजाच्या वतीने पूर्ण नम्र विनंती करतो की हे वर्गीकरण पूर्णपणे रद्द झालं पाहिजे। वर्गीकरण कोणालाही नको आहे, कुठल्याही जाती 59 जाती आज सर्व एकवटलेल्या आहेत आणि त्यांचा मोर्चा चालू आहे। कुणालाही वर्गीकरण नको आहे तरी शासनात परत एकदा हे शांततेने चाललेलं आंदोलन हे त्यासाठीच आहे। तरी मी विनंती करतो की हे वर्गीकरण रद्द करावे। राजेश जी जय कट्टया जय भीम। साहेब थोडे तिकडे बोला बोला साहेब तुम्ही सगळ्यांचं थोडं ऐकत करण्याचा हात शासनाच्या वतीने घातला गेला आहे। समाजातील मागासवर्गीयातील कुसाच्या बाहेर राहणारा हा समाज ज्याने हजारो वर्ष गावाच्या बाहेर राहणारा हा समाज आज तर कुठेतरी मार्गी लागत आहे आणि अशा समाजामध्ये थोडाफोडीचं राजकारण त्वरित बाबासाहेबांनी जो विचारधारा आम्हाला दिली होती, बाबासाहेबांनी जी घटना आम्हाला दिली त्यासाठी या आंदोलनाचं आयोजन समस्त SC वर्गातील 59 जातीच्या वतीने हा विधी करण्यात आला। आमच्यामध्ये मतभेद निर्माण करण्याचं, आमच्यामध्ये तोडाफोड करण्याचं हे राजकारण संबंधित जो कोणी शक्ती करत असेल त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व शक्ती इथे एकवटलो। मी सर्व समाज बांधवांच्या वतीने आणि सर्व SC प्रवर्गातील लोकांच्या नेत्यांच्या वतीने शासनाला नम्र विनंती नम्र आवाहन करतो की आपण हे उपवर्गीकरण आणि आमच्या मागासवर्गीय प्रवर्गातील जातीमध्ये फोटो काढू हात व्हिडिओ सुरू करा। आज आपण या उपवर्गीकरणाच्या आहोत। शासनाने जो उपवर्गीकरणाचा वापर जो डाव टाकलेला आहे त्याला सर्वांनी कडा विरोध केला असून हे आंदोलन पूर्णपणे शांततेच्या मार्गाने सर्व 59 जातीचं आंदोलन आहे। त्याच्यामध्ये ढोर समाज सर्व जातीचं आहे आणि आपल्या ढोर समाजाच्या वतीनं सर्व संघटना एकत्रित आलो आहोत आणि त्या सहभागी झालो आहोत। शासनास अशी विनंती आहे की ही उपवर्गीकरण रद्द करावे। आज रद्द न झाल्यास अन्यथा मग त्यावर अतिशय तीव्रतेने आंदोलन करावं लागेल आणि या गोष्टी सरकार दरबारी पूर्णपणे व्यवस्थित मांडलेल्या आहेत। आम्ही निवेदन दिले आहेत याचा सारासार विचार करून उपवर्गीकरण रद्द करावे अशी आमची शासनाची विनंती आहे। साहेब जय आज या उपवर्गीकरणाच्या निमित्ताने
शासनाचे तसे धन्यवादच मानायला लागेल की सर्व जातीच्या वर्गीकरणाच्या निमित्ताने आज सर्व समाज एकत्र आलेला आहे आणि आज 59 जातीचा जो हा इथे मेळावा दिसतोय, जो आज इथे आंदोलन दिसतंय, हे अतिशय तीव्र आणि उग्र पण हे शांततामय आंदोलन झालेलं आहे. ह्या गोष्टीला शासनाने याची दखल घेऊन शासनाने ताबडतोब याच्यावर निर्णय घ्यावा एवढीच विनंती. शासनाने काही वर्षापूर्वी शेड्यूल ट्राईबचं जे विभाजन केलं त्या विभाजनाचा त्रास आता त्यांना होतोय. तो सेम त्रास अनुसूचित जातीच्या समाजाला कसा देता येईल हा विचार करूनच हे फोडायचं काम चाललेलं आहे. याच्यामागचं खरोखर हे षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र थांबवण्यासाठीच आम्ही इथं जमा झालेलो आहे. आणि हे षडयंत्र इतकं मोठं आहे की कक्काय समाजाची जी हे आहे वर्गीकरणाची फक्त 0.9% आहे. तर 0.9% तिथं ॲडमिशनला नोकरी आहे. अर्धा माणूस पण तिथं विभागाला जातो आहे. 13% आम्ही 1% पण तिथे येणार नाही. 100 माणसं तिथं असतील तिथे 1 माणूस आमचा घेतला जाईल. 13% म्हणजे अगदी योग्य आहे. त्यामध्ये 59 जाती जरी असल्या तरी जो ज्याप्रमाणे जो शिक्षित किंवा अभ्यासक्रम केलेला असेल किंवा शिकलेला असेल त्या पद्धतीत त्याला मार्क मिळायचे त्यामध्ये त्याला आरक्षण मिळून जातं. त्यामुळं बाकीच्यांना पुन्हा धोका होत नाही त्या आरक्षणाचा. तरी यांनी विभाजन हे करू नये. अबकडं केल्यामुळे ह्या 59 ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये विभाजन होणार आणि विभाजन झाल्यामुळे एक जातीला कुठेच पर्यायच मिळणार नाही, त्यांना आरक्षण मिळणारच नाही अशी ही पद्धत होऊन जाणार आहे. त्यामुळे हे अबकडे थांबवलंच पाहिजे आणि शासनाने जो निर्णय काढायचा विचार केला आहे शासन निर्णय थांबवून जो मागासलेला समाज आहे मागासवर्गीय समाज आहे त्यांचं भलं होणं कसं होईल हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे. त्या पद्धतीने खरोखरच प्रत्येक समाजाच्या व्यक्तीचा हे उद्धार झाला पाहिजे. त्यासाठी आरक्षण थांबवणं हे विभाजन थांबवणं गरजेचं आहे. एवढेच धन्यवाद. हा दादा आवाज द्या घोषणा द्या. महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजचा शिवाजी महाराजांचा हम सब बाबाकडे उपवारीकरण निर्णय मागे घ्या. बाबाकडे निर्णय मागे घ्या. बाबाकडे उपवारीकरणाचा निर्णय मागे घ्या. मॅनेजर साहेब मॅनेजर आपला घोषणा द्या. जय भीम जय भीम. अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच www.lokahiranews.com ला भेट द्या.